भाविका हे वर्म सापडले निके, सेविती कवतुके धनिवरी. इच्छितील तैसा नाचे त्यांचे छंदे, वंदितील पदे सुकुमारे. विसरली मुक्ती भक्तीच्या विलाशे, ओढत सरिषे सुख आले. तुका म्हणी नाही मागा याची आस, पांडुरंग त्यास विसंबेना. भाविक भक्तांना हरीला वश करण्याचे फार चांगले वर्म सापडलेले असते. ते वर्म म्हणजे भक्ती हीच आहे. अर्थातच त्या भक्तीचेच मोठ्या आनंदाने ते सेवन करीत असतात. भक्त जशी इच्छा करतील त्या छंदाने भगवंत नाचत असतो. त्यांचे काम करण्यासाठी त्यांच्या पुढे पुढे धावतो. आणि भाविक भक्त सुद्धा पूर्णपणे निराभिमान होऊन त्याच्या सुकुमार चरणांना वंदन करतात. भाविक भक्त भक्तीच्या आवडीने मुक्तीला सुद्धा विसरून जातात. परंतु त्या भक्तांची जणू ओढ लागल्याप्रमाणे सर्व सुखे आपोआप त्यांच्या जवळ येत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या भक्ताला काहीही मागण्याची आशा नसते त्याला पांडुरंग कधीही विसरत नाही. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करीन सांगता. साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून ते काही न मागते. भक्तांच्या संगतीमध्ये राहून हरी हा काया वाचा मनाने त्यांचे सर्व कामे न सांगता करीत असतो. भक्तांनी साठवून ठेवण्याचा निर्धार केला तर तो त्यांच्या लहानशा हृदयरूपी पेटीमध्ये सुद्धा राहतो. आणि डोळ्यांनी पाहतो म्हटले तर लहान रूप धारण करून तो पुढे उभा राहतो. भक्त काही मागतील का या आशेने तो त्यांच्या मुखाकडे पाहतो. कदाचित त्यांनी काही मागितले तरी तो त्याच क्षणी त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, पण भक्त सुद्धा असे वैराग्यशील असतात की देवाच्या पायी आपला जीवभाव अर्पण करतात. आणि त्याच्या बदल्यामध्ये देवाने जर काही माग म्हटले तरी ते काहीही मागत नाहीत. प्रेम अमृते रसना ओलावली, मनाची राहिली वृत्ती पायी. सकळ ही तेथे उळली मंगळी, वृष्टी केली जय आनंदाच्या. सकळ इंद्रिय झाली ब्रह्मरूप, ओतले स्वरूप माझी तया. तुका म्हणे जेथे वसे भक्त राहू, तेथे नांदे देव संदेह नाही. या श्रीहरीच्या नामरूपी प्रेमाच्या अमृताने माझी जीभ ओली झालेली आहे आणि माझ्या भावाच्या सर्व व्रती त्याच्या पायाशी स्थिर झाल्या आहेत. याच ठिकाणी मला सर्व मंगलकारक गोष्टींची प्राप्ती झाली आणि आनंदाच्या अश्रूंनी मी पूर्णपणे न्हावून निघालो आहे. माझी सर्व इंद्रिये आणि त्यांचे व्यापार सर्व काही ब्रह्मरूप होऊन गेला आहे. त्यांच्यामध्ये या भगवंताचे प्रेमरूप भरून राहिलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या ठिकाणी अशा भक्तराजाची वस्ती असते त्या ठिकाणी श्रीहरीची वस्ती असते, यात कसलाही संदेह नाही. काय सा गुण दोष पाहू आणि कांचे, मज काय त्यांचे उनी असे. काय पाप पुण्य पाहू आणि कांचे, मज काय त्यांचे उनी असे. नष्ट दुष्टपण कवनाचे वाणू, तयाहून यानो अधिक माझे. उचर खोटा मज कोण असे आगळा, तो मी पाहो डोळा आपुली. तुका म्हणे मी या भांडवले पुरता, तू जशी पंढरीनाथा लाविली. हे पंढरीनाथा, मी दुसऱ्यांचे गुणदोष कशासाठी पाहू, कारण माझ्याजवळ कोणते कमी आहेत. दुसऱ्यांच्या पापपुण्याचा विचार मी काय म्हणून करावा, त्यांच्यापेक्षा माझ्यामध्ये काही कमी आहेत की काय. दुसऱ्यांचा दुष्टपणा मी कशासाठी वर्णन करू, कारण माझा दुष्टपणा सर्वांपेक्षा थोडा तरी अधिकच असावा. जगामध्ये माझ्यापेक्षा अधिक कुचर अधिक खोटा कोण आहे, म्हणून मी दुसऱ्याला आपल्या डोळ्यांनी पाहू. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता, माझ्याजवळ गुणदोषांचे भांडवल खूप प्रमाणात आहे आणि ते सर्व तुझ्याकडे पाठवून दिले आहे. काळ जवळची उभा नेना, घाली झापडे खुंटी काना. कैसा हुशार सावध राई, आपुला तू आपुले ठाई. काळ जवळीच उभा पाही, नेदी कोणाशी देऊ काही. काळी पुरविली पाठी, वर्षे झाली तरी साठी. काळ भोवताला भुवे, राम येऊ नेदी जुवे. तुका म्हणे काळा, कर्म मिळे ते जाळा. अरे, तुझ्याजवळ काळ उभा असताना तुला कसे काही कळत नाही. मला असे वाटते की त्या काळानेच तुझ्या डोळ्यावर झापड घातलेली आहे आणि कानामध्ये खुंट्या मारलेल्या आहेत,
त्यामुळेच तू असा आंधळा आणि बहिरा झाला आहेस. आता तरी तू शहाणा हो आणि आपल्या ठिकाणी सावध राहा. काळ तुझ्याजवळच उभा आहे पहा. तो कोणाला काही देऊ देत नाही. अंतकाळी सुद्धा तुला दानधर्म करण्याची इच्छा होऊ देत नाही. वयाला खूप वर्षे लोटून गेली. म्हातारपण जवळ आलं. काळाने तुझी पाठ पुरवली आहे. वृद्धावस्थेमध्ये सुद्धा तुझ्याकडून एखाद दुसरे पुण्यकर्म होऊ देत नाही. तुझ्या भोवती काळ सारखा फिरत आहे आणि तो तुझ्या तोंडाला रामनाम येऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या काळाला तुझे जे जे पाप सहाय्य करीत आहे ते पापकर्म हरी नामाच्या अग्नीने जाळून टाक. दुष्ट भूषण सज्जनाचे अलभ्य लाभ पुण्य त्याचे. धन्य ऐसा परोपकारी जाय नरका अनिकावारी. मळ खाई संवदनी करी अनेकांची उजळणी. तुका म्हणे त्याचा प्रीती आदर करासाच्या. अरे दुष्ट लोक हे सज्जनांची भूषणे असतात. कारण दुष्ट लोक सज्जनांची निंदा करतात तेव्हा सज्जनांचे पाप दुष्टांकडे जाते आणि दुष्टांचे पुण्य सज्जनांच्याकडे येते. असा अलभ्य लाभ सज्जनांना होत असतो. म्हणूनच दुष्ट जगामध्ये धन्य आहेत. त्यांच्यासारखा परोपकारी दुसरा कोणी नाही. कारण स्वतः नरकाला जातात आणि दुसऱ्याच्या पापाचे क्षालन करून त्याला नरकाला जावयाचे चुकवतात. परटाच्या घरची सौंदर्य कपड्याचा मळ स्वतः खाते आणि कपड्याला मात्र स्वच्छ करते. तुकाराम महाराज म्हणतात, सज्जन हो, अशा निंद्य दुष्टांची तुम्ही परत निंदा किंवा द्वेष करू नका. तर उलट त्यांचा प्रेमाने आदर करा. त्यांना मोठेपणा द्या. साहून या टाकी घाई पाशान देवचे झाला पाही. तयारीती दृढ म्हणू करी साधाया कारणू. बाण शस्त्र साहे गोळी शूरा ठाव उंच स्थळी. तुका म्हणे सती अग्न न देखे जारिती. टाकीचे घाव सहन केल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. त्याप्रमाणेच आपले कार्य साधण्यासाठी तू आपले मन दृढ करून ठेव. बाणांचे शस्त्रांचे घाव आणि गोळ्यांचा मारा सहन केल्यानंतरच शूरवीराला उंच स्थानावरचा मान मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, सती जाणारी स्त्री अग्नीची पर्वा कधीच करीत नाही. अग्नी प्रवेशामुळेच ती सतीत्वाला सती या पदाला पोहोचलेली असते. ते निवेशी माझी चोरीली अंगे मानावया जगो आत्मपणे. नाही चाड भिड संसाराचे कोडू उदासीन सर्व गुणे. भय मोह लज्जा निरसली शंका अवघिया एकचीपणे. विठ्ठलाच्या पायी बैसोनी राहिलो भागली नुठितो तेने. आता त्याशी काय चाले माझे वळू झालोशे दुर्बळ सत्वहीनो. दग्धपट दिशे संगती वरवंटो काय त्याचे कारण. आळशी दृष्टी न पाहे आपुले एकची देखिले सर्व रूप. माना मान तेथे कुंटिनी राहिले पिशुनी तो कोण बापू. ज्योतीना अंधारू अवघा एकंकारू तेथे कायो पुण्य पापू. विठ्ठला वाचुनी काहीच नावडी वेगळाल्या भावे रूप. बळबडी वार लौकिक व्यवहारू गेली आशा तृष्णा माया. सुख दुःखाची वार्ता नाईके अंतरलो दुरितया. मी तू पण निष्काम होऊनी राहिलो आपुलिया ठाया. तू जविनाता मज नाही कोणी तुका म्हणे देवराया. या श्रीहरीचे स्वरूप विशेष असे आहे की त्याने माझी सर्व अंगे चोरून टाकली आणि त्यामुळेच मी हे सर्व जग आत्मरूपाने पाहू शकलो आणि आत्मरूपानेच मी मानतो आहे. मला आता या सर्व लौकिक संसाराची इच्छा भीड आणि कौतुक सुद्धा उरले नाही. मी सर्वांविषयी उदास झालो आहे. माझ्यामधील भय लाज मोह आणि शंका यांचे पूर्णपणे निरसन झाले आहे आणि सर्व एकच असल्याचा मला अनुभव येत आहे. माझी सर्व इंद्रिये विठ्ठलाच्या पायावर बसून राहिली आहेत. विषयांच्या संगतीने ती दमलेली असल्यामुळे आता या पायावरून उठत नाहीत. त्यांच्या ठिकाणी माझे बळ काही चालत नाही. मी त्यांच्याविषयी दुर्बल आणि सत्वहीन बनलो आहे. जळालेल्या वस्त्राची घडी जशी चांगली जशीच्या तशीच दिसते परंतु तिचा उपयोग मात्र होत नाही. त्याप्रमाणेच माझ्या इंद्रियांची आता अवस्था झाली आहे. मी आता आपल्या संसाराकडे आळस दृष्टीनेही पाहत नाही. कारण मी फक्त त्यांचे एकच रूप पाहिले आहे आणि या अवस्थेत माझा मान आणि अपमान नाहीसा झाला आहे. त्या ठिकाणी बाप आदी करून द्वार नात्यांचाही संबंध राहिलेला नाही.
या स्थितीमध्ये प्रकाशही नाही आणि अंधार सुद्धा नाही, सर्व एकच प्रकाशमय आत्मस्वरूप आहे. तेथे पाप पुण्यालाही अवसर नाही. निरनिराळ्या रूपाहून विठ्ठलाचे रूपच मला सर्वत्र दिसून येत आहे, दुसरे काही दिसतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मोठेपणाचा, बळाचा, लौकिकाचा किंवा व्यवहाराचा विचारच आता नकोसा आहे. आशा, तृष्णा, माया या व्रती सुद्धा आता गेल्या. सुखदुःखांची वार्ता सुद्धा माझ्या कानावर येत नाही. मी त्यांच्यापासून चांगलाच दूर झालो आहे. मी तूपणाच्या भावनेपासून मी निष्काम झालो आहे आणि मुक्त झालो आहे. मी आता आपल्याच स्वरूपामध्ये स्थिर झालेलो आहे. हे देवराया, मला तुझ्याशिवाय दुसरे कुणी नाही रे. कथा पुराण ऐकता झोपे नाचिले तत्वता, खाटेवरे पडता व्यापे चिंता तळमळू. ऐशी गहन कर्मगती काय तयासे रडते, झाली जाणते जे चित्ती काही नेघे आपुल्या. उदक लाविता न धरे चिंता करी केव्हा सरे, जाऊ नका धीरे म्हणे करिता ढवाळ्या. जवळी गोचिड क्षीराव जैसा कमळिनी दरदुरा, तुका म्हणे दूरू देश त्याग तयासी. हरिकथा किंवा पुराण ऐकत असताना बसल्या जागीच याला झोप घेते आणि पलंगावर झोप घेण्यासाठी जेव्हा हा झोपतो तेव्हा त्याला संसाराची चिंता लागून राहते आणि त्यामुळे हा तळमळत रात्रभर तसाच पडून राहतो. अशी प्रारब्धाची गती कठीण आहे, गहन आहे. या विचित्र गतीमुळे ही पामर माणसे काय रडतील, काय करू शकतील. जे शहाणे आहेत ते सुद्धा आपल्या चित्तामध्ये सद्विचारांना अवकाश देत नाहीत. कथा पुराण ऐकताना झोप येऊ लागली म्हणजे डोळ्यांना पाणी लावतो, पण काही केल्या झोप जात नाही. हे पुराण केव्हा संपेल म्हणून सारखी काळजी करतो. दुसऱ्याच्या टवाळ्या करीत असताना त्या बैठकीतील एखादा सोपी झोपी जाण्यासाठी उठून जाऊ लागला तर हा म्हणतो, अरे थांब रे, आताच जाऊ नकोस, पुढची मजा तुला अजून सांगायची राहिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गोचिड हे गायीच्या स्तनाजवळच असते, पण दुधाचे सेवन न करता ते फक्त रक्ताचे सेवन करीत असते. कमळ आणि बेडूक एकाच ठिकाणी असतात, पण बेडूक कधी कमल परागांचे सेवन करीत नाही, तो चिखलच खातो. त्याप्रमाणे हरिकथा आणि पुराण ऐकत असता काही मूर्ख त्या स्थानाचा त्याग करून दूर जातात. संदेह बाधक आप आपणाते रज्जू सर्पवत भासतसे, भेऊन या कायो देखिले येणे मारे घाये विन लोळतसे. आपणची तारी आपणचे मारी, आपण उधरी आपण या. शुक नळिके न्यायी गुंतलाशी कायो, विचारून पाहे मोकळिया. पाप पुण्य कैसे भाजिले अंकू, दशकाचा एक उरविला. जाणून या काय होतोशी नेनता, शून्या ठावरिता नाही नाही. दुरी दृष्टी पाही नाळुनी, मृग जला पाणी न म्हणे चाडा. धावताची पुढे नवे समाधानू, तुका म्हणे जाण पावी पिडा. संशय हा नेहमी आपल्यालाच बाधक असतो. दोरी सापाप्रमाणे भासली तरी तिची बाधा केवळ संशयामुळे निर्माण होते. या ठिकाणी दोरी नसून हा साप आहे अशी मनामध्ये शंका निर्माण होते आणि भीती वाटायला सुरुवात होते. या ठिकाणी उगीच भिवून काय उपयोग आहे, त्याचे खरे कारण पाहायला हवे. मार खाल्ल्याशिवाय लोळण्यात काय अर्थ आहे. आपणच आपल्याला तारीत असतो आणि आपणच आपल्याला मारित असतो. आपणच आपला उद्धार करायचा असतो. पोपट जसा पिंजऱ्यातील नलिकेच्या भ्रमात सापडून फसतो, तसा तू या संसार चक्रामध्ये कसा बरे सापडलास. तू स्वस्वरूपाचा नीट विचार करून पहा, तू मोकळाच आहेस असे तुला दिसून येईल. पाप पुण्याची वजावट केल्यानंतर बाकी शून्यच उरते. 10 वर्षे शून्य पुसल्यानंतर एकाचाच आकडा बाकी उरतो. तसे पाप पुण्याच्या वजावटीनंतर शून्य राहते. ते तसे रिकामे नसते, ज्ञानाच्या अनुभवाने परिपूर्ण असते. हे तुला ठाऊक असून तू बळानेच नेत्यासारखे का वागतोस. तुकाराम महाराज म्हणतात, जरा बारकाईने आणि दूरदृष्टीने न्याहाळून पहा. उगीच मृगजळास पाणी समजून त्याच्या पाठीमागे धावू नकोस, नाहीतर त्याच्या पाठीमागे लागून छाती मात्र फुटून जाईल आणि विनाकारण दुःख मात्र पदरात पडेल. कथे उभा अंगू राखेल जो कोणी, ऐसा कोण गणी तया पापा. येथे जो पातकी न येताच भला, रणी कुचराला काही चाली. कथे बैसोनी अनेक चर्चा, दीघ त्याची वाचा कुंभ पाकू. तुका म्हणी येईल पैल ते थडीचे, बुडतील साच मध्यभागी. जो कथेला उभा राहून भजन करण्यासाठी अंग चोरतो
त्याच्या पापाची गणती कोण करू शकणार नाही. हरिकथेमध्ये असा पापी न आलेलाच बरा. युद्धामध्ये कुचर कामचोर शिपायाचा काय उपयोग असतो का? कथेमध्ये बसून जो दुसऱ्या गोष्टी करतो त्याच्या वाणीचा धिक्कार असो. त्याला कुंभीपाक नरक प्राप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात, नदीच्या अलीकडचे आणि पलीकडचे लोक नदीच्या मध्यभागामध्ये आल्यानंतर जसा बुडण्याचा संभव, त्याप्रमाणेच पामर मुमुक्षुमुक्त कोणीही असोत हरिकथेमध्ये बसून गप्पा गोष्टी करतील तर ते दोषास्पद होतात. नावडे ज्या कथा उठून या जाती ते यमा फावते बरे ओजा. तू असे जवळी गोचेडाच्या न्यायी देश त्यागे ठाव तया दुरी. नव्हे भला कोणी नावडे दुसरा पाहुणा किंकरा यमा होयो. तू का म्हणी तया करावे ते काही पाषाणका नाही जळामध्ये. ज्याला हरिकथा आवडत नाही आणि जो कथेतून उठून जातो त्याचा पत्ता न चुकता विनाशायास यमाला सापडतो. तो अभाविक हरिकथेच्या जवळ असतो, पण गायीच्या स्तनाला चिकटलेल्या गोचिडीप्रमाणे कथारसाचे सेवन त्याला मिळत नाही. उलट त्या जागेला सोडून तो दूर जाऊन बसतो. ज्याला स्वतःपेक्षा दुसरा कोणी शहाणा सद्वर्तनी आवडत नाही तो यमदूताचा पाहुणा होतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा श्रद्धाहीन उन्मत्तला काय करावे? पाण्यामध्ये जसा पाषाण असतो त्याप्रमाणेच तो हरिकथेत बसून सुद्धा कोरडाच राहतो. जवळी नाही चित्तो काय मांडी येली प्रीतो. कैसा पाही चंद्री दृष्टी दीप स्नेहाच्या शेवटी. कांतिले शेषवानू तैचे दिशा हिंदी म्हणू. त्याचे कानी हानी कोण बोंब तुका म्हणे. हरिकथेमध्ये बसून सुद्धा ज्याचे चित्त जवळ नाही, स्थिर नसते, तो जणू श्रंगारलेले प्रेतच मांडून ठेवल्यासारखा आहे. जे लोक कथेतील प्रतिपाद्यविषयी न समजल्यामुळे तारवटलेल्या दृष्टीने आणि साशंक मनाने पाहतात ते जणू तेल संपण्याच्या वेळी दिवा जसा दिसतो त्याप्रमाणे दिसतात. पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे त्यांचे मन सुद्धा दाही दिशांना हिंडत असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अव्यवस्थित चित्ताच्या मनुष्याच्या कानी कोणी बोंब मारावी आणि कोणी कितीही बोंब मारली तरी त्याचा त्याला काही उपयोग होत नाही. दुर्बळा वाणीच्या एक दोन सिद्धी सदैव समाधी विश्वरूपी. काय त्याचे वाया गेले ते एक सदा प्रेम सुख सर्व काळू. तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना विश्व त्या सज्जना दुमदुमिले. तुका म्हणिक वाहती मुळिया भाग्य आगळ्या घरा येते. नाना प्रकारचे उपाय करून जे लोक वाणीच्या एक दोन सिद्धी मिळवतात ते दुबळेच असतात, परंतु विश्वरूपाने व्यक्त झालेल्या परमेश्वराशी जे तादात्म्य पावतात तेच खरोखर भाग्यवान असतात. त्यांचे काय बरे वाया जाते? ते नेहमी एका श्रीहरीचे प्रेमसुखच अनुभवित असतात. अशा भाग्यहीन लोकांना देव आणि तीर्थ यांचा दुरावाच असतो आणि सज्जनांचा देव सर्व विश्वामध्ये दुमदुमून राहिलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, एक जण लाकडाची मोळी डोक्यावर घेऊन उपजीविका करतो तर दुसऱ्याच्या घरी भाग्य आयतेच आलेले असते. परिमळी काष्ट ताजवाळ तुळविली आणि नावाची थोडी. एक ती कांतिवी उभविली ढवळारी एकाची आकुड मेडी. एक दिन रूप आणि ती मुळिया एक ते बांधोनी माडी. अवघिया बाजारो एकशे झाला माविकली आपुल्या पाडी. गुण तो सार रूप मध्य कारू अवगुण तो फार पीडितशी. एक गुणी आगळे असती अमोले नावाचे खडे. एक समर्थ दुर्बळा घरी फार मोलाचे थोडे. एक जग जग करीते वाळवंटी कोणी न पाहते तयाकडे. सभाग्य संपन्न आपुलाले घरी मा एक दैन्य बापुडे. एक नामे रूपी सारिख्या असते अनेक प्रकार याती. ज्याची असंचिते जैसे आले पुढे तयाची तैशीच गती. एक उंचपदी बैसोनी सुखे दाश करवी एका हाती. तुका म्हणे का मानिती सुखू सुकलिया वाया खंते. चंदनाच्या झाडाला सुवास असल्यामुळे त्याचे तराजूने मापून वजन केले जाते, त्याला चांगली किंमत येते. आणि इतर जी लाकडे असतात ती पुष्कळ आहेत, पण काही लाकडे चांगली कापून त्यांची घरे बनवतात, तर काही लाकडांचा कुंपण मेढी यांच्यासाठी उपयोग केला जातो. काही लाकडांच्या मोळ्या बांधून अगदी थोड्या किमतीला विकल्या जातात, तर काहींचा उपयोग माडी बांधण्यासाठी केला जातो. अशी ही लाकडे एकाच बाजारात असतात
पण आपल्या किमतीने विकली जातात. अशा ठिकाणी गुणवत्ता हेच सर्वश्रेष्ठ गमक आहे. रूप हे मध्यम प्रकारचे मानले जाते आणि पीडादायक अनुभव तर कनिष्ठ स्वरूपाचा असतो. खड्यामध्ये गुणवान खडे वेगळे असतात. अमौलिक खडे श्रीमंताच्या घरी असतात, पण असे किंमतवान खडे दुर्बळ अशा गरीबाच्या घरी थोडेच असतात. वाळवंटामध्ये कित्येक खडे सूर्याच्या प्रकाशामध्ये चमचम करीत असतात, पण त्यांच्याकडे कुणीही पाहत नाही. भाग्यवान आणि संपन्न लोक आपापल्या घरी सुखाने असतात आणि दुसरे काही मात्र गरिबीमध्येच राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, नावाने आणि रूपाने कित्येक सारखेच असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या जाती असतात. पूर्वीच्या क्रमाप्रमाणे ज्याला त्याला चांगली किंवा वाईट गती मिळत असते. एक उंच स्थानावर बसतो आणि त्याची सेवा दुसरा करीत असतो. यामध्ये सुख आहे असे जे लोक मानतात आणि हे सुख संपल्यावर मग उगीच तळमळ तरी का बरी करीत बसतात. नाही आम्हा शत्रू सासुरे पिशुनू दाटले घन माहीर बाही ते पांडुरंग रुखमाई सत्यभामा राही जननिया लज्जा भय काही आम्हा चिंता नाही सर्व सुखे पायी ओळगते. तुका म्हणी आम्ही सदैवाची बाळी झालो लढीवाळे सकळांची. आम्हाला शत्रू मित्र उच्च नीच असा भेद दिसत नाही. पाहावे तिकडे माझे पंढरी माहेरच घनदाट भरलेले दिसून येते आणि जिकडे पाहावे तिकडे पांडुरंग रुक्मिणी माता सत्यभामा राही हे माझे आईबापच दिसत आहेत. आम्हाला कशाची लज्जा भीती चिंता इत्यादी काही राहिले नाही. जगातील सर्व सुखे आमच्या पायाची सेवा करतात. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही श्रीमंत आईबापांची मुले असल्यामुळे सर्वांची लाडकी झालेलो आहोत. गर्भी असता बाळा कोण पाळे त्याचा लळा कैसा लाघवी सूत्रधारी कृपाळुवा माझारी सर्प पिली विताची खायो वाचविता कोण मायो गगनी लागला कुसरा कोण पूर्वी तेथे चारा पोटी पाषाणाचे जीव कवन जीवनाचा भाऊ तुका म्हणे निश्चळ राही होई ते सज पाही. बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असते तेव्हा त्याचे कोण रक्षण करतो आणि त्याचे लाड तरी कोण पुरवतो. अर्थात अघटित घटना करणारा आणि सर्वांच्या कर्मांची सूत्रे धारण करणारा माझा कृपाळू श्रीहरीच सर्वांचे रक्षण करतो. सर्पिन ज्यावेळेला वेते त्यावेळेला ती पिले खाते. त्या परिस्थितीमध्ये त्या पिलांना वाचवणारी त्या ठिकाणी कोण आई असते. कोळ्याने उंच ठिकाणी घर केलेले असते तेव्हा तेथे त्याला कोण चारा पाणी पुरवतो. पाषाणाच्या पोटात बेडूक जिवंत असतो तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या जीवनाचे जिवंत राहण्याचे कोणते साधन असते. तुकाराम महाराज म्हणतात, अरे नरा, ही उदाहरणे पाहून तू शांत राहा. देह निर्वाहासाठी अधिक सायास का करतोस. प्रपंचामध्ये जे जे होईल ते निर्विकार मनाने पाहत राहा. न म्हणे कवना सिद्ध साधक गवारू अवघा विश्वंभरू वाचुनिया ऐसे माझी बुद्धी काया वाचा मना लावी तुझे ध्याना पांडुरंगा नाना प्रेमी गुणशंका माझ्या मनी नाचता रंगणी नाठवावी देई चरण सेवा भूतांचे भजनू वर्ण अभिमान सांडवुनी आशा पाश माझी तोडी माया चिंता तू जविन व्यथा नको काही तुका म्हणे सर्व भाव तुझे पायी राही ऐसे देई प्रेम देवा. हे सर्व काही एक विश्वंभरच आहे. या प्रतिती वाचून हा मुक्त हा मुमुक्षू हा पामर असे कोणालाही उद्देशून म्हणणार नाही. पांडुरंगा, माझी बुद्धी काया वाचा आणि मन या सर्वांना तुझ्या ध्यानाकडे लाव. प्रेमाने तुझे गुण गाताना आणि त्या रंगामध्ये नाचताना मनात कसलीही लज्जा येऊ देऊ नकोस. तुझ्या चरणांची सेवा घडू दे आणि वर्णाश्रमांचा अभिमान टाकून सर्व भूते ही भगवान आहेत या बुद्धीने नमन भक्ती घडू दे. माझ्या आशा माया आणि चिंतेचा सर्व पाश तोडून टाक आणि तुझ्या वाचून मनाला दुसरी कोणतीही काळजी नको असे कर. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, सर्व भाव तुझ्या पायी राहील असे मला प्रेम दे. अग्नी माझी गेली अग्नी होऊनी तेची ठेली काय उरले तयापणू मागिले ते नामगुणू लोह लागे परिसांगी तोही भूषण झाला जगी सरिता ओहळा ओघा गंगे मिळवणे झाल्या गंगा चंदनाचे वाशे तरु चंदन झाले स्पर्शे तुका जडला संतापाई दुजेपणा ठाव नाही. जी वस्तू अग्नीमध्ये जाऊन पडते
ती पूर्णपणे अग्निरूपच होऊन जाते. एकदा का अग्नीला मिळाल्यानंतर त्या वस्तूचे पूर्वीचे नाव रूप यापैकी काही शिल्लक राहत नाही. लोखंड परिसराला लागते तेव्हा त्याचे सोने झाल्यामुळे ते सुद्धा जगात महत्वाला चढले आहे. त्याचे दागिने करून अंगावर घातले जातात. नद्या, ओव्हळ, नाले गंगेला जाऊन मिळाल्यानंतर ते गंगारूपच होऊन जातात. चंदनाच्या स्पर्शाने चंदनाचा सुगंध प्राप्त होऊन इतर वृक्ष सुद्धा चंदनरूप बनतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी संतांच्या पायांना शरण गेलो, त्यामुळे संतांमध्ये आणि माझ्यामध्ये आता भेदाला अवकाश राहिला नाही. मी सुद्धा संतरूपच बनून गेलो आहे. ऐशा भागी जी आलो तरी धन्य जन्म आलो, रुळे तळील पाय रे संत पाय देते वरे, प्रेमामृत पानू होईल चरण रजे स्नानू, तुका म्हणे सुखे तया हरतील दुःखे. मी या प्रकारे जन्माला आलो याबद्दल मी स्वतःला धन समजेन. ते भाग्य असे आहे की संत ज्याच्यावर पाय देतात अशी त्यांच्या पायांनी सतत रोळत असलेली सर्वात खालची पायरी होऊन राहणे मला बरे वाटते. संत संगतीमध्ये हरीच्या प्रेमामृताचे पान आणि त्यांच्या चरण रजांचे स्नान होईल. तुकाराम महाराज म्हणतात, आणि त्या सुखाने सर्व दुःखांची निवृत्ती होऊन जाईल. करिता या सुखा अंत पार नाही लेखा, माथा पडते संत पायू सुख कैवल्यो ते कायू, ऐसा लाभ नाही तुझा विचारिता काही, तुका म्हणे गोडू ते पुरे माझे कोडू. अरे या सुखाची गणना करायला गेली असता त्याचा अंत पार लागत नाही. माझे डोके संतांच्या पायांना अनन्य भावाने नमस्कार करील तर मला कैवल्य सुख प्राप्त होणे अशक्य नाही. विचार करून पाहिले तर यासारखा दुसरा कोणताही महत्वाचा लाभ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा लाभ आणि हे सुख अतिशय गोड आहे, कारण संतांच्या जवळ माझी सर्व इच्छा पूर्ण होईल. वेद जया गाते आम्हा तयाची संगते, नाम धरिले कंठी अवघा साठ विलापोटी, ओंकाराचे बीजू हाती आमुचे ते निजू, तुका म्हणे बहु मोठे अनुरेनो या धाकुटे. वेद ज्याचे वर्णन करतात त्या श्रीहरीची आम्हाला नित्य कायमची संगती असते. त्याचेच नाम आम्ही कंठामध्ये धारण केले आहे आणि त्याला हृदयामध्ये आत्मरूपाने साठवले आहे. जो हरी ओंकाराचे बीज आहे तो आमच्या हातामध्ये आला असून तोच आमचा आत्मा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरी हा महान पदार्थापेक्षा महान आहे आणि अनुरेणूपेक्षाही तो लहान आहे. म्हणजेच सूक्ष्माहून सूक्ष्म आणि मोठ्याहून मोठा असा हरी आणि त्याच्याच संगतीमध्ये आम्ही रात्रंदिवस असतो. मी याचक तू दाता काय सत्य पाहू आता, म्या तू पसरिला हातू करी आपुले उचितू, आम्ही घ्यावे नामू तुम्हा समाधानू कामू, तुका म्हणे देवराजा वादखंडे तुझा माझा. देवा तू आमचा दाता आहेस आणि मी तुझा याचक आहे. आता यामधील खरे काय ते पाहू. मी याचक म्हणून तुझ्यापाशी हात पसरला आहे. आता उचित असे दान देण्याचे तू काम कर. देवा तुमचे नाम घ्यावे आणि तुम्ही आमच्या मनाची कृपा करून समाधान करावे हेच उत्तम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवराया तुम्ही आपले काम करून तुमचा माझा वाद खंडन करून टाका. तो नाहीसा करा म्हणजे पुन्हा मी तुमच्याशी भांडणार नाही. तुझे पोटी वाहू पावायचा माझा भाऊ, करी वासने सारिखे प्राण फुटे येणे दुःखे, अहंकार खोटे वाटे स्वापदांचे थाटे, तुका म्हणी आई हाती धरुणी संग देई. देवा तुझ्या पोटात मला आश्रय मिळावा अशी माझ्या मनाची इच्छा आहे. माझ्या या वासनेप्रमाणे तू मला दान दे, कारण तुझ्या वियोग दुःखामुळे माझे प्राण फुटू पाहत आहेत. या संसाराच्या वाटेने अहंकारादी स्वापदांचे समुदाय जागोजागी बसलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठाई तू मला हाती धरून स्वतःची संगती दे. दारी परवडी कुडी कवाडी मी घरी, तुमच्या लागलो पोषणा अवघे ठाई नारायणा, नेदी खाऊ जेऊ हाती तोंडी चेही घेऊ, तुका म्हणी अंगी जडलो ठाईचा सलगे. देवा मी दारात आपल्या घरात किंवा कुठे कौलार असलेल्या झोपडीमध्ये कुठेही असलो तरी सुद्धा सर्व ठिकाणी माझे पोषण करण्याचे काम तुमच्या मागे लागले आहे. जेव्हा तुम्ही हातात घेतलेल्या
किंवा तोंडात घातलेला घास सुद्धा मला दिल्याशिवाय मी तुम्हाला खाऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा प्रेमानेच मी तुमच्याशी इतका चिकटून राहिलो आहे. मज कोणी काही करे उमटे तुमचे अंतरे, व्याला वाढविले म्हणू मज सुख तुझ शेणू, माझे पोट झाले तुझे अंगे उमटले, तुका म्हणे खेळी तेथे तुमची आवळे. देवा जर मला कुणी सुख किंवा दुःख दिलं तर त्याची चिन्हे तुमच्या मनावर उमटतात. इतके माझ्याशी तुमचे तादात्म्य आणि प्रेम एकरूप होऊन गेला आहे. कारण तुम्ही मला जन्म दिला आणि वाढवलेला आहे. त्याचा परिणाम तुमच्या आधारावर मी सुख भोगीत आहे आणि तुम्हाला माझ्या पालन पोषणाचे कष्ट पडत आहेत. तुम्हाला क्षीण होत आहे. माझे पोट भरले तर त्या तृप्तीचा आनंद तुमच्या अंगी उमटतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमच्या बळावर वाटेल तेथे खेळ खेळत आहे. जोडून या करू उभा राहिलो समोरू, हेची माझे भांडवलू जाणे कारण विठ्ठलू, बाकी तू करुणा आता नोपेक्षा वेदना, तुका म्हणे डोई ठेवी वेळो वेळा पायी. देवासमोर हात जोडून मी उभा राहिलो आहे आणि हेच माझ्याजवळ भक्तीचे भांडवल आहे. आता माझ्या भक्तीचे फल कसे आणि कोणते द्यायचे हे विठ्ठलालाच माहीत. मी करुणा भाकीत आहे तरी आता या दिनाची उपेक्षा करू नये असे विठ्ठलाला वाटू शकेल. तुकाराम महाराज म्हणतात, मी हे डोके पुन्हा पुन्हा देवाच्या पायावर ठेवीत आहे. आम्ही घ्यावे तुझे नाम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम, ऐसे निवडले मुळे संते बैसोनी सकळी, माझी डोई पायावरी तुम्ही न धरावी दुरे, तुका म्हणे केला खंड दोघांचा विठ्ठला. देवा तुमचे नाम घ्यावे आणि तुम्ही आम्हाला प्रेम द्यावे असा सर्व संतांनी एकत्र बसून मुळामध्ये निर्णय केलेला आहे. माझे डोके तुमच्या पायावर असावे आणि तुम्ही आम्हाला कदापि दूर करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला असा तुमच्या आमच्या कामांचा निवाडा झालेला आहे. वारिले लिगाडू बहु दिसांचे हे जाडू, न बोलावी ऐसे केले काही वाऊगे तितुले, झाला चौघा चारू गेला खंडोनी व्यवहारू, तुका म्हणे देवा करीन ते घ्यावी सेवा. देवा पुष्कळ दिवसांचे सेवेचे जे काही लाचांड आता दूर झाले आहे. आता आम्ही अनेक काही बोलू नये असे तुम्ही करून ठेवले. चार चौघामध्ये निवाडा होऊन तुमच्या आमच्यातील मतभेद संपून गेले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमची जी सेवा करीन ती तुम्ही मान्य करून घ्यावी. पाय रवी अन्नू मग करे क्षिदोक्षिणो, ऐशी होती घात पातो लाभे विनो संगेती तो, जन्माची जोडी वाता हातो एके घडी, तुका म्हणी शंका ही ताडया लौकिका. भोजन करीत असताना जर कुणी अचानक परके आले तर दृष्ट होते आणि मग त्या अन्नसेवनामुळे फार हाल होतात. अशा योगाने कुठलाही लाभ न होता व्यर्थपणे घातपात होतो. जन्मभर खपून ज्याची प्राप्ती करावी त्याची वाताहत एका दिवशी होऊन जाते. तुकाराम महाराज म्हणतात, लोकांच्या लौकिक हिताआड ही शंका आलेली आहे. आम्हा वैष्णवांचा नेम काया म्हणे वाचा, धीर धरू जीवासाठी हे उने दे लाभा तुटे, उचितो समयू लाज निवारावे भयू, तुका म्हणे कळा जाणो नेम नाही बाळा. आम्हा वैष्णवांचा काया वाचा आणि मनाने असाच नियम आहे की प्रभूच्या प्राप्तीसाठी आम्ही जीव अर्पण करू आणि त्याच्या प्राप्तीमध्ये कदापि अंतर पडू देणार नाही. योग्य समय पाहून लाज भय यांचे निवारण करावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, जे नियम आणि जे ज्ञान अज्ञानी बालकाला माहीत नाहीत ते आम्हाला माहीत आहेत. उल्लंघिली लाजू तेने साधी एले काजू, सुखे नाचे पैल तेरी गेलो भवाचे सागरे, नामाची सांगडी सुखे बांधली आवडी, तुका म्हणी लोका उरली वाचा मारी हाका. सर्व प्रकारची लाज लज्जा सोडून दिल्यामुळे आमचे प्रभू प्राप्तीचे कार्य पूर्ण झाले. आता भवसागराच्या पलीकडे जाऊन आम्ही सुखाने प्रभू प्रेमामध्ये दंग होऊन नाचू. हरिनामाची ही नौका मोठ्या प्रेमाने आणि सुखाने बांधलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, लोकांना जागविण्यासाठी हाका मारण्यासाठी ही माझी वाचा आता उरली आहे. बैसलोशी दारी धरणे कोंडोनी भिकारी, आता कोठे हालून दे बरी सापडली संधी, किती वीर झारा
मागे घातली या घरा माझे मज नारायणा देता कारे नये मना भांडावे ते किती बहु सोशली फजिती तुका म्हणी नाही लाज तुझे अंगी काही. देवा, आम्ही भिकारी तुमच्या दारामध्ये धरणे धरून तुला कोंडण्यासाठी बसलो आहोत. आता आम्ही तुला कुठेही हालचाल करू देणार नाही. आम्हाला ही चांगली संधी आता साधून आली आहे. यापूर्वी तुझ्या दारामध्ये आम्ही कितीतरी हेलपाटे घातले आहेत. हे नारायणा, माझे मलाच देताना तुझ्या मनाला एवढा का बरे संकोच वाटतो. आम्ही आता तुझ्याशी भांडावे तरी किती. आजपर्यंत या कामात पुष्कळ फजिती सोसली. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता तुझ्या ठिकाणी थोडी सुद्धा लाज उरलेली नाही. झालू द्वार पाळू तुझे राखिले सकळू नाही लागू दिले अंगा आड टाकलो मी जगा करून या नीती दिल्याप्रमाणे चालते हाती दंड काठी उभा जीवाची साठी बळ बुद्धी युक्ती तुझ दिल्या सर्व शक्ती तुका म्हणी खरा आता घेईन मुशारा. देवा, मी तुझा द्वारपाळ झालो आहे. तुझ्या सर्व ऐश्वर्याचे आतापर्यंत रक्षण केले आणि आम्ही भक्त होऊन तुझे महत्व वाढवले. मी नास्तिक जगापुढे तोंड देण्यास उभा टाकलो आणि तुझ्या अस्तित्वाला धक्का कधी लागू दिला नाही. हे उपदेशाद्वारा देव आहे असे जगाला सांगत राहिलो. मी जो धर्मनीतीचा नियम करून दिला त्याप्रमाणेच लोक वागत असतात. तुझ्या पायांना जीव अर्पण करून हातात काठी घेऊन द्वारपालाचे मी काम करीत आहे. माझ्या सर्व शक्ती तुला मी अर्पण केल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे देवा, तुझी प्रामाणिकपणाने आम्ही चाकरी केली. आता मात्र तुझ्याकडून चांगले बक्षीस घेणार आहे. फळाची तो पोटी घडे वियोगे ही बेटी करावे चिंतनू सारथ्याची आठवणू चित्त चित्ता ग्वाही उपचारे चाड नाही तुका म्हणी देवा पावे अंतरीची सेवा. देवा, एखाद्या वेळी तुझ्या वियोगाने सुद्धा फळाची प्राप्ती होते. वियोगाच्या पोटातही फल असते. याचे कारण वियोगामध्ये जसे चिंतन घडते तसे संयोगात घडत नाही. आणि देवाचे चिंतन करणे हेच सर्व साधनांचे सार आहे. आपल्याकडून प्रेमपूर्वक हरीचे चिंतन होते किंवा नाही याविषयी आपले चित्तच चित्ताला साक्षी असते. देवाची खरी भक्ती घडण्याकरता बाह्य उपचारांची काही गरज नसते. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला अंतःकरणापासून केलेली सेवाच पावत असते. म्हणूनच सर्वात प्रेमपूर्वक चिंतन महत्वाचे आहे आणि ते वियोगात सुद्धा करता येते. दुर्बळाचे कोणू एके घालून या म्हणू राहिले कारणू तया वाचुनी काय ते कडू आले अनुभवे पांडुरंगा माझ्या जीवे न सांगता ठावे पडे चर्या देखोनी काम क्रोध माझ्या देही भेदाभेद गेले नाही होते तेथे काही तुझ कृपा करिता हे तू नव्हे उचितू दुपेक्षावे शरणागतू तुका म्हणे ऋतू तुमची आम्हा न कळे. या जगामध्ये गरीबाचे गाराने लक्ष देऊन कोणी ऐकत नाही. कारण मोठ्या माणसाचे त्याशिवाय काही अडलेले नसते. हे पांडुरंगा, हे मला स्वानुभवाने कळून चुकला आहे. मी आतापर्यंत तुझ्याजवळ कितीतरी दुःखाची गाराणी घातली आणि तू त्याकडे मुळीच लक्ष दिले नाहीस. माझी तुला यात किंचित सुद्धा दया आली नाही. हे तू न सांगता सुद्धा तुझी मुखचर्या पाहूनच मला समजून आली. एका दृष्टीने तुझेही बरोबरच आहे. कारण माझ्या चित्तातील काम क्रोध भेदाभेद इत्यादी दोष गेले नाहीत. त्यामुळे तुझी कृपा होण्यासाठी माझ्या ठिकाणी विशेष असे आहे तरी काय. तुकाराम महाराज म्हणतात, परंतु देवा, मी जरी गरीब अनधिकारी असलो तरी तुम्हाला शरण आल्यामुळे माझी उपेक्षा करणे तुम्हाला योग्य नाही. कारण शरणागतांची उपेक्षा करू नये असे संतांचे वचन आहे. पण तुमची स्वतःची रीत कोणती आहे ते आम्हालाही माहीत नाही. आम्ही भाव जाणू देवा न कळते तुझी आमावा गणिकेचा कुढावा पतना न्यावा दशरथ तरी म्या काय गा करावे कोण्या रीती तुझ पावे न सांगता ठावे तुम्हा विनो न पडे दोन्ही पाकलिया वाटा गोवी केली घटापटा नव्हे धीर पाटा आडराने भरते तुका म्हणे माझे डोळे तुझे देखते हे चाळे आता येणे वेळे शरण जीवे न सोडे. देवा, आम्हाला तुझे मनोगत काही कळत नाही. तुझे कोणाविषयी कोणते कपट कारस्थान असते ते आम्हाला भोळ्यांना कळत नाही.
कारण व्यभिचार करणाऱ्या गणिकेचे तू रक्षण केलेस आणि स्वतःचा पिता दशरथ राम राम म्हणत मरून गेला, पण त्याला अधोगतीला नेले, याला काय म्हणावे? दशरथासारख्याची प्रत्यक्ष रामाच्या बापाची जर ही अवस्था आहे, तर देवा माझ्यासारख्यानी काय बरे करावी, कोणत्या रीतीने तुला प्राप्त करून घ्यावे हे आम्हाला कळत नाही. खरे सांगायचे तर तुम्ही सांगितल्याशिवाय भक्तीचे वर्म आम्हाला कळणार नाही. कर्म मार्गामध्ये विधी आणि निषेध अशा दोन वाटा आहेत, त्या सुद्धा कठीण आहेत. घटपटांच्या तर्क कर्कश चर्चेने तर कित्येक पंडितांना बंधनामध्येच अडकवले आहे. साधारण माणसांना तर तुझी प्राप्ती करून घेण्याइतके सात्विक धैर्य, सात्विक बुद्धी नसते. त्यामुळे ते कल्पनेचे फाटे फुटतील तसे आडरानाने पळत सुटतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझे एकाविषयी एक वर्तन आणि दुसऱ्याविषयी दुसरेच वर्तन मी माझ्या डोळ्याने पाहत आलो आहे. यावरून असे वाटते की यावेळी तुझे पाय मनापासून सोडू नयेत. ये रझारी झाला शिनू भऊ केले खेदक्षिणू भांडनाशी दिनू आजी येथे पावला आता काय भीड भारू धरून या लोकाचारू बुडवूनी व्यवहारू सरोवरी करावी आली बहुतांच्या मना कार्य न होशी शहाणा मुळीच्या वचना आम्ही जागो आपुल्या तुका म्हणी चौगामध्ये तुझ नेले होती आधी आता नाही मधी उरी काही राहिली. जेव्हा तुझ्या घरी हेलपाटे घालून आता शीन आला आहे आणि तू प्रत्येक वेळी काही न देता परतून लावतोस, त्यामुळे तर आम्हाला फारच दुःख होते, कष्ट होते. म्हणूनच आज या ठिकाणी तुझ्याशी मला भांडणाचा दिवस सापडला आहे. जेव्हा चार लोकांमध्ये हे बरे दिसत नाही, ही लोकमर्यादा सांभाळण्यासाठी मी इतके दिवस गप्प बसून होतो, पण आता तूच आपल्या मनाशी विचार कर की मी तरी तुझी भेडबाड आता किती दिवस ठेवू. आता मात्र लोकमर्यादा सोडून तुझ्याशी बरोबरी करावी असे मी ठरवले आहे. तुझ्याशी भांडून तरी तुझी बरोबरी करावी असे पुष्कळ संतांच्या मनात आले आहे. तर देवा तू वेळीच आता शहाणा का होत नाहीस? आमची एरजार चुकून आम्हाला सच्चिदानंद करण्याची बुद्धी तुला का होत नाही? आम्ही नामाचे धारक या मूळ वचनाला जागलो आणि तू मात्र तुझे वचन विसरला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला प्रथमच चार चौघा संतांमध्ये नेले होते आणि त्या ठिकाणी तुझ्या आणि माझ्या मूळ प्रतिज्ञा वचनांचा विचार झाला आहे. मग आता त्यामध्ये काही वांदे शिल्लक राहिलेले नाही. कल्पतरू खाली फळे येते मागितली तेथे वैसल्याचा भाऊ विचारुनी बोले ठावू द्यावे ते उत्तरू येतो प्रत्ये त्याचा फेरू तुका म्हणी आपुल्याचो लाभहानी. कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर मनामध्ये जी जी इच्छा असेल ती आपली पूर्ण होते. आपण जी काही इच्छा करू त्याची फळे आपल्याला ताबडतोब मिळतात. मात्र त्या ठिकाणी बसल्यानंतर हा कल्पतरू आहे असे जाणून विचार करून जे योग्य आहे तेच बोलावे, नाहीतर अनर्थ होऊ शकतो. जसे तुमचे उत्तर जाईल त्याप्रमाणेच अनुभवाचा लाभ तुम्हाला होईल. तुकाराम महाराज म्हणतात, लाभ अथवा हानी या गोष्टी आपल्या मनातील इच्छेप्रमाणेच होत असतात. रंगले या रंगे पालट न धरे खेवले अंतरे पालटेना सावळे निखळू कृष्ण नाम ठसे अंग संगे कैसे शोभा देते पवित्र झाले ते न लिंपे विटाळू ने दे बैसोमळा आडवरे तुका म्हणे काळे काळे केले तोंडू प्रकाश भंडू देखोनिया. देवाच्या रंगाने मन रंगल्यानंतर ते पुन्हा पालटत नाही, त्याच्यावर पुन्हा संसाराचा रंग चढत नाही, कारण जे अंतकरणापर्यंत भेटलेले असते ते पुन्हा कधी पालटत नसते. श्यामसुंदर श्रीकृष्णाच्या अंगसंगतीने त्याच्या नावाचा ठसा अंतकरणावर उमटत असतो. त्यामुळे बाहेर सुद्धा एक वेगळीच शोभा, वेगळेच तेज निर्माण होते. जे श्रीकृष्णाच्या अंगसंगतीने पवित्र झाले आहेत ते पुन्हा कशाने सुद्धा विटाळत नाहीत, विटाळाने लिप्त होत नाहीत आणि पुन्हा ते आपल्या अंगावर पापांचा मळ बसू देत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, अंतकरणामध्ये श्रीकृष्णाचा अमर्याद ज्ञानप्रकाश पडलेला पाहून काळाने काळे तोंड केलेले असते. जगा काळ खायू आम्ही माथा दिले पायू नाचू तेथे उभा राही जाता व्यंग करीस आहे हरीच्या गुणे झाला होता खातची भुकेला तुका म्हणी ढळू झाला कडतो शितळू. अरे साऱ्या जगाला काळ खातो, पण आम्ही त्या काळाच्या माथ्यावर पाय देऊन उभा राहिलेलो आहोत. आम्ही जेथे हरिकीर्तनामध्ये नाचतो
तेथे तो हा काळ हात जोडून उभा असतो. मार्गाने चालत असताना जर काही संकट आले त्याच्या निवारणासाठी तो सहाय्य करतो. हा काळ रात्रंदिवस जगाला खात असून सुद्धा भुकेलाच होता, पण आम्ही गायलेले हरीचे गुणानुवाद ऐकून तो आता तृप्त झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो काळ अग्निप्रमाणे तप्त होता तो हरिनामाने गंगेप्रमाणे हळुवार आणि शीतळ बनलेला आहे. ब्रह्मरस घेई काढाव जेने पिडा वारिलो, पथ्य नाम विठो वाचे अनिक वाचे न सेवी, भवरोगायसे जायू अनिक काय शुल्लके, तुका म्हणे नव्हे बाधा अनिक कदा भूतांची. अरे माणसा, तू ब्रह्मज्ञान रूपी काढा घे, ब्रह्मरसाचा काढा घे, म्हणजे त्या काढ्यामुळे तुझी सर्व प्रकारची पीडा नाहीशी होईल. त्याला पथ्य फक्त एकच आहे आणि ते म्हणजे विठ्ठलाचे नाम वाचने घेत राहा. याशिवाय या वाणीने आणखी काहीही उच्चारू नकोस. यामुळे भवरोगासारखी व्याधी सुद्धा दूर होते. त्या ठिकाणी इतर किरकोळ रोगांची कथा काय. तुकाराम महाराज म्हणतात, तुला यामुळे इतर भूतांची सुद्धा कधी बाधा होणार नाही.